कर्तव्य बजावत असताना होमगार्ड सदस्य संतोष त्र्यंबक शेलार यांचं अकस्मात निधन झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे। शेलार हे होमगार्ड सदस्य म्हणून कार्यरत असून नुकतेच त्यांनी अंशकालीन लिपिक पदाचा पदभारही स्वीकारला होता। 15 एप्रिल 2026ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बंदोबस्ताची जबाबदारी पार पडत असताना अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना अचानक तीव्र ॲसिडिटीचा त्रास झाला। त्यांना मळमळ आणि उलट्यांचाही त्रास जाणवू लागला। त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले होमगार्ड विकी जगताप आणि मिलिंद आहिरे यांनी तातडीनं त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। त्या ठिकाणी करण्यात आलेल्या ECG तपासणीमध्ये अहवाल सामान्य आला, मात्र रुग्णालयातील बिल प्रक्रिया सुरू असतानाच त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं त्यांना तात्काळ लाईफ केअर रुग्णालयात हलवण्यात आलं। त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। ही दुःखद बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियांना तातडीनं बोलवण्यात आलं। त्यानंतर शेलार यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। यावेळी अंबड पोलीस स्टेशनसह इतर पोलीस ठाण्यांतील होमगार्ड कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। समादेशक अधिकारी प्रशांत सुधाकर चौधरी, वरिष्ठ पलटण नायक रमेश कळमकर, त्याचबरोबर प्रशांत अवसरकर, गौतम जाधव, बाबासाहेब सोनवणे, छगन वाघ, विनोद वानखेडे, तुषार कदम, संगीता पगारे, सुमन राऊत, नसरीन शेख, सुरेखा खेरनार यांनी त्यांच्या पार्थिवाला सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी सहकार्य केलं। सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंतिम को सलाम देंगे। सलामी शाह। यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशानुसार पोलीस दलामार्फत शेलार यांना मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक होमगार्ड प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव, केंद्र नायक हारून तडवी, जिल्हा पलटण नायक शांतीलाल निनावे, कंपनी नायक डॉक्टर राहुल भोसले, विनय शेंत्रे, सुमंत महाजन, श्रीकांत जाधव, नाशिक रोड पथकातील महाले, त्याचबरोबर नाशिक शहर पथकातील सर्व पुरुष आणि महिला होमगार्ड उपस्थित होते। संतोष शेलार यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुले, भाऊ, बहीण आणि वडील असा परिवार आहे। या प्रसंगी नाशिक शहर पथकाचे समादेशक प्रशांत चौधरी यांनी शोकसभेत बोलताना शासन नियमानुसार मिळणारी सर्व मदत शेलार कुटुंबाला देण्यात येईल, त्याचबरोबर त्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलंय। कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या संतोष शेलार यांच्या निधनामुळे होमगार्ड आणि पोलीस दलामध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या आठवणींना सर्वत्र आदरांजली वाहिली जाते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको।